नमस्कार मित्रांनो, मी जुबेर. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आणि आजचा आपला विषय आहे, अब्रॉडला एवढे पैसे घालून शिक्षणाला येणं वर्थ आहे की नाही. तुमच्या मनात नेहमी प्रश्न असतो की एवढे पैसे घालून अब्रॉडला जाऊ की नाही जाऊ. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. चला मग सुरू करूया. तर हा जो प्रश्न आहे की अब्रॉडला एवढे पैसे घालून शिक्षणाला जावं की नाही जावं, ह्याचं सरळ यस आणि नो मध्ये उत्तर देता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला याचे फायदे आणि तोटे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की हे वर्थ आहे की नाही. सगळ्यात आधी आपण जाणून घ्यायचे फायदे काय आहेत. तर सगळ्यात पहिला बेनिफिट तुम्हाला काय असतो की तुम्हाला वर्ल्ड क्लास एज्युकेशन मिळतं. म्हणजे ज्या देशात तुम्ही जाता, ज्या डेव्हलप देशामध्ये तुम्ही जाता, त्याचं एज्युकेशन आहे ते वर्ल्ड वाईड रेकग्नाइज केलेलं असते. अशा देशात जाऊन तुम्ही शिकताय, त्यामुळे तुम्हाला एक जागतिक दर्जाचं शिक्षण तुम्हाला मिळतं. मग तुम्ही नवीन सिस्टमला इंट्रोड्यूस होता. युनिव्हर्सिटी इथल्या कशा ऑपरेट करतात, आपल्याकडे जसं थेरीवर जास्त फोकस केला जातो, इथे प्रॅक्टिकलवर जास्त फोकस केला जातो. इथे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळतं. त्याच्यानंतर आपल्याकडे कसं असते, मंडे टू फ्रायडे कॉलेज असते, तसं विषय नसतो इथे. इथे कॉलेज तुम्हाला आठवड्यातनं 2 ते 3 मॅक्सिमम 3 दिवसच असते. रेस्ट ऑफ द डेज जे तुम्हाला असतात ते सेल्फ स्टडीसाठी दिलेले जातात. मग सेल्फ स्टडी कसा करायचा याचं पण तुम्हाला इथे नॉलेज येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही आपल्या देशात घेताय मास्टर्स, तो मास्टर मिनिमम 2 वर्षाचा असतो. पण अब्रॉडला तुम्ही मास्टर एका वर्षात कंप्लीट करू शकताय. आता पुढचा बेनिफिट काय आहे, तर तुम्हाला इंटरनॅशनल एक्सपिरियन्स आणि तुम्हाला इंटरनॅशनल कल्चरशी तुम्हाला इंट्रोडक्शन होतं. आता ज्यावेळी तुम्ही नवीन देशात येता, त्यावेळी नवीन कल्चर, इथले जे लोकांचं कल्चर आहे त्याच्याशी इंट्रोड्यूस होता. तुम्ही ज्यावेळी युनिव्हर्सिटीमध्ये शिकता, त्यावेळी वेगवेगळ्या कंट्रीची स्टुडंट्स तिथं असतात, त्यामुळे वेगवेगळ्या कंट्रीचं कल्चरशी तुमचं इंट्रोडक्शन होतं. आणि ज्यावेळी तुम्ही जॉब करताना तुम्हाला एक नवीन जॉब कल्चर इथं कसं आहे ते कळतं. इथल्या कंपनीज कशा ऑपरेट करतात, कसं सगळं सिस्टमॅटिक असतं, त्याच्याशी तुमचं इंट्रोडक्शन होतं. हे जे तुम्ही इंटरनॅशनल एक्सपोजर घेता, इंटरनॅशनल एक्सपिरियन्स घेता, हे तुम्हाला नेहमी पुढे फायद्याचं ठरतं. म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेससाठी पण तुम्हाला ते फायद्याचं ठरतं. आणि इकडे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. म्हणजे कसं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, ज्यात तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे, त्याच्यात तुम्हाला भरपूर इथं अपॉर्च्युनिटी आहेत. त्या तुम्हाला फक्त घेता आल्या पाहिजेत. आणि विशेष करून जर तुम्ही स्टेम साईडचे असाल, बिझनेस साईडचे असाल किंवा तुम्ही हेल्थ केअर साईडचे असाल, तर तुम्हाला भरपूर इथं अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट हा भरपूर चांगला फायदा आहे. कारण मी स्वतः अनुभवलेला आहे. तुमच्या ज्या पर्सनॅलिटीमध्ये आहे भरपूर चेंजेस होतात. तुम्ही जे आहे ती तुम्ही ग्रोथ रिलेटेड चेंजेस तुमच्यात होतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, तुमचं माइंडसेट असं होतं की मला ग्रो करायचं आहे, मला पुढे जायचं आहे. बाकी गोष्टीमध्ये पण तुमच्या चेंजेस होतात. म्हणजे टाइम मॅनेजमेंट, इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करावं लागतं. तुम्हाला युनिव्हर्सिटी मॅनेज करावं लागतं, तुम्हाला कपडे वगैरे धुवायला लागतात, तुम्हाला जेवण वगैरे करायला लागतं, तुमचा जॉब मॅनेज करावा लागतो. तुम्ही सगळं टाइम टू टाइम मॅनेज करता. सगळ्या गोष्टी आहे ना, तुम्ही एक टाइमलाईन लावता की मला आज हे करायचंय, उद्या ते करायचंय, आणि ही एक चांगली गोष्ट तुमच्यामध्ये घडते. त्यामुळे एक पर्सनल ग्रोथ होते तुमची इथं आल्यानंतर. आणि सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी काय असते, ज्यावेळी तुम्ही अब्रॉड एज्युकेशनला येताय त्यावेळी, जर तुमचं इथे सगळं व्यवस्थित झालं, तुम्हाला एज्युकेशन तुमचं व्यवस्थित झालं, तुम्हाला स्किल वर्कर मिळाला, तर तुम्ही इथे सेटल होऊ शकता. तुमचा जर असा विचार असेल की मला दुसऱ्या देशात जाऊन सेटल व्हायचं असेल, तर ही अपॉर्च्युनिटी तुम्ही सोडू नका. कारण एज्युकेशनच्या थ्रू तुम्ही इथे जरी आला तरी तुम्हाला इथं सेटल व्हायची अपॉर्च्युनिटी मिळते. तुम्ही अब्रॉडला असा सेटल व्हायचा विचार करत असाल तर तिकडची सिस्टम वगैरे चांगली असते. म्हणजे कसं, उद्या तुमचे मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी पण एज्युकेशन वगैरे फ्री असतं. बाकीच्या सगळ्या सिस्टम्स वगैरे चांगल्या आहेत. त्यामुळे सेटल व्हायचा जर विचार तुमचा असेल तर नक्कीच तुम्ही अब्रॉड एज्युकेशनसाठी या. आता आपण बघितले फायदे, आता बघूया तोटे काय आहेत. तर सगळ्यात पहिला तोटा आहे डिसएडव्हान्टेज. म्हणजे काय, इकडे यायचं म्हणलं तर खिशात पैसे पाहिजेत. खर्च, पैशाशिवाय इकडे येणं तुम्हाला जमणारच नाही भावाला. कारण कुठल्याही युनिव्हर्सिटीला जावा तुम्ही, कुठल्याही देशात जावा, मिनिमम जो तुम्हाला खर्च आहे तो 20 ते 25 लाख रुपये हा लागतोच. मग भरपूर जण काय करतात, लोन घेतात. काही जण एज्युकेशन लोन घेतात, काही जण प्रॉपर्टीवर लोन घेतात. मग लोन घेतल्यानंतर काय होतं, सतत तुमच्या डोक्यामध्ये ते विचार येतात, एवढं लोन घेतले मी, आता हे लोन मी फेडणार कसं, मी अब्रॉड एज्युकेशनला चाललोय एवढा खर्च करून, मी हे लोन फेडू शकेन का, एवढं खर्च करून चाललोय तर. हे सगळे विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात. हा एक प्रेशर तुमच्यावर असते की बाबा मी लोन घेऊन चाललोय, मी एज्युकेशन संपल्यानंतर तेवढं पैसे मी रिकव्हर करेन का, तेवढं 30 लाख मी परत फेड करीन का, हा सतत तुमच्या डोक्यात विचार असतात. त्याच्यानंतर काय असते, ज्यावेळी तुम्ही अब्रॉड एज्युकेशनला येताय त्यावेळी तुमची फॅमिली, तुमचं मित्र, तुमची एक सेटल लाईफ तुम्ही सगळी सोडून तुम्ही अब्रॉडला येता आणि तुमची एक नवीन लाईफ सुरू करता. जिथं तुम्ही राहताय तिथे सगळं तुम्हाला अवेलेबल असते. सगळ्या गोष्टी कशा असतात, इझिली अवेलेबल होतात. त्या सगळ्या गोष्टी सोडून, तुमची फॅमिली सोडून, तुमचे मित्र सर्कल सोडून तुम्ही अब्रॉडला येता, एक नवीन लाईफ सुरू करता. तर हे कुठं कठीण होतं.
आणि सुरुवातीचे काही महिने तुम्हाला भरपूर त्रास होतो, होम सिकनेस होतो. कधी-कधी असं वाटतं, अरे कशाला आलो सोडून, चांगली लाईफ होती तिकडं, कशाला सोडून आलोय मी इकडं, असं पण तुम्हाला वाटतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. सगळं तुमचं कपडे धुण्यापासनं, तुमचं जेवण करण्यापासनं सगळ्या गोष्टी तुमचं तुम्हालाच मॅनेज करावं लागतं. आणि इथं जवळपास कोण नसते. म्हणजे तिकडं कसं ॲटलीस्ट मित्र असतात, जाऊन बसतो. इथं असं तसं कोण नसते. त्यामुळे तुम्हाला असं एकटे-एकटेपणा पण वाटतो. ते असं एकदम एवढं बोर होतं, एवढी आठवण येते की तुम्हाला रडू येतं. तर अशा गोष्टी पण होतात. तर यासाठी पण तुम्ही प्रिपेअर राहावा. ही गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा, की ज्यावेळी तुम्ही अब्रॉडला येताय, त्यावेळी कॉम्पिटिशनसाठी रेडी राहावा. म्हणजे काय, तुमच्यासारखे लाखो करोडो स्टुडंट इथं आलेले असतात एज्युकेशनसाठी, हायर एज्युकेशनसाठी. सेम मेंटॅलिटी घेऊन, की मला जायचंय, मला एज्युकेशन कंप्लीट करायचंय, मला जॉब घ्यायचा आहे, स्किल वर्कर घ्यायचंय, सेटल व्हायचंय. कॉम्पिटिशन एवढं टफ आहे इथं की नाही, तसा विचार करूनच तुम्ही या, की बाबा मला जायचंय तिथं, मला सगळं इझिली काही मिळणार नाही, मला मेहनत करावी लागणार आहे, मला घासावं लागणार आहे. त्याच्यानंतरच मला सगळ्या गोष्टी मिळतील. रिसर्च करायला विसरू नका. भरपूर जण काय करतात, फक्त युनिव्हर्सिटी चेक करतात, त्याची रँकिंग करतात. किती रँकिंग आहे, काय रँकिंग आहे, किती फीज आहे, एवढंच करतात. नुसती ही रिसर्च करून थांबू नका. त्याच्या पुढे पण जावा. ज्या प्रोग्रामसाठी जाताय त्या फील्डमध्ये तिथे जॉब आहेत का नाहीत, किती कॉम्पिटिशन आहे, कसं मार्केट आहे, हे सगळं रिसर्च करा आणि त्याच्यानंतर तुमचं डिसिजन घ्या. तर हे सगळे फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता तुम्ही डिसाईड करा. पण ही गोष्ट नक्की सांगेन भावानो, ज्यावेळी तुम्ही इंटरनॅशनल अब्रॉड एज्युकेशनला येताय, तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज मिळतात. आणि जर तुमच्यात जिद्द असेल, की मला जायचं आहे, मला नवीन देशात जायचं आहे, नवीन कल्चर शिकायचं आहे, एज्युकेशन घ्यायचं आहे, तिकडे सेटल व्हायचं आहे, ही जर जिद्द असेल तर नक्की म्हणेन तुम्ही अब्रॉड एज्युकेशनसाठी जावा भावानो. आणि खरोखर सांगतो, तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटी आहे तिथं. एकदा का तुम्ही ॲज अ इंटरनॅशनल स्टुडंट आला, की तुम्हाला भरपूर काही गोष्टी करता येतील इकडं. मी म्हणेल जग फिरता येईल. पण सगळ्या गोष्टीचा विचार करा, पण तुमची जिद्द आणि तुमची इच्छा सोडू नका. इच्छा असेल तर बिंदास या भावानं. तुम्हाला भरपूर अशा गोष्टी आहेत तिकडे करायला मिळतील. अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत, फक्त त्या तुम्हाला घेता आल्या पाहिजे. आणि हे असेच आपले व्हिडिओ सुरू राहणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फक्त तुमचं असंच प्रेम राहू दे. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.